नाही नाही, हा आरोप साफ चुकीचा आहे. कारण निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा कसा कोणी हे लावायचा हा त्याचा प्रश्न आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस स्वतः कायद्याचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की हे विचित्र सगळे निर्णय आहेत. कारण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यातल्या आरक्षणावर एक सुप्रीम कोर्टात याचिका आहे. त्यातल्या नगर परिषदांमध्ये पण आरक्षण जास्त आहे, पण सुप्रीम कोर्टाने पण इलेक्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे सरकारवर नाहक आरोप करायचे. आम्ही सत्याच्या बाजूचे आहात, त्यामुळे आमचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विषय मांडलाय. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आजच आपलं निवेदन निवडणूक आयोगाला दिलं आहे आणि त्यात आम्ही स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा सरकारचा दबाव आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, यात बिलकुल कोणाचा दबाव नाही. इलेक्शन आयोगाचं काम हे स्वायत्तरित्या चालत आहे. त्यामुळे आम्ही जी भूमिका मांडली ती आम्हाला योग्य वाटली, आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना योग्य वाटली, त्याच पद्धतीने ती आम्ही मांडली आहे. आणि हा प्रघात आहे, बर. त्याच्या आधी असं कधीच झालं नाही. त्यामुळे ही जी भूमिका आहे की बा 24 ठिकाणचे हे रद्द करावे ना, तर उद्या उद्या या अशा हे मांडून लोक इलेक्शन थांबवण्याचा बरोबर आहे, पण प्रयत्न करतात. प्रवीणजी प्रश्न हाच आहे की हा प्रघात असताना सुद्धा असं अचानक यावेळेलाच कसं काय झालं, जेव्हा इतक्या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत, इतकी वर्ष प्रलंबित आहेत, इतक्या जागांवरती निवडणुका होणं बाकी आहे. नाही, हा प्रघात आहे. म्हणजे आता निवडणूक आयोगाने कोणाचा सल्ला घेतला, काय घेतला, हा त्यांचा विषय आहे. त्यात काही भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीतले पक्ष काही त्यांना जबाबदार नाही. बर, ठीक त्यामुळे आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विषय मांडला. बर बर